पहिला कोणती स्टेप घेतलेली आपण काल? ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब ह्याचं उत्तर काढायचं. आपण पहिल्यांदा काय घ्यायचं आहे? ए अपॉन बी इज इक्वल टू 7/3. तर आता यामध्ये इथं क्यूब आहे, मग आपल्याला काय करायला पाहिजे? क्यूब करायला पाहिजे सगळ्याचा. मग इथं काय होणार? ए क्यूब अपॉन बी क्यूब इज इक्वल टू 7चा पण क्यूब झाला, 3चा पण काय झाला? क्यूब. का? कारण यामध्ये आपल्याला सगळे काय दिसते? प्रश्नामध्ये सगळे घन केलेले आहेत, म्हणून आपण काय करायचं? घन करायचं. घन केल्यानंतर काय करायचं सांगा? इथं कुठली प्रोसेस केली ते सांगा? मायनस म्हणल्यावर मायनस केलेलं आहे म्हणलं कोणती प्रोसेस झाली? कॉम्पोनेंट केलं, डिव्हिडंड केलं, अल्टरनेट केलं, कोणती क्रिया केली तिथं? डिव्हिडंड. कोणती क्रिया केली? वियोग क्रिया केलेली आहे. मग ह्याचे वियोग करायचं आहे. ए घन वजा बी घन छेद बी घन आहे तसं. 7चा घन किती आला? 7चा घन वजा 3चा घन छेद काय आला? 3चा घन. चला 7चा घन किती म्हणून सांगितलं? 343. आणि 3चा घन आणि 3चा घन किती आला? 27. आणि परत छेद किती येतोय? 27. चला 343 मधून 27 गेले, काढा पटकन फास्ट मध्ये. 343 मधून 27 गेले, 316 छेद किती आलं? 27. ह्याला तर 3 भाग जाणार नाही. 6, 7, 8, 9, 10, 27ला पण 3 भाग जाणार. 27 जातो पण वरच्याला जाणार नाही. मग आहे तसं ठेवा. काय करायचं? आहे तसं ठेवायचं. काय काय केलं सांगा मी पहिल्यांदा यामध्ये? आता कोणती क्रिया केली इथं? कोणती क्रिया विचारले? हा, योग क्रिया केली. मग इथं आपण लिहायला पाहिजे कुठली क्रिया करून? इथं इथं आपण त्या प्रोसेसला, त्या स्टेपला, इथं ही स्टेप इथे येणार आहे. इथं आपण डिव्हिडंड लिहायला पाहिजे. म्हणजे कोणती क्रिया केली आपण? वियोग क्रिया केली. कोणती? वियोग क्रिया. हे इथं लिहून घ्यायचं. तुम्हाला करण्यासाठी प्रश्न घ्या मध्ये आता ह्याच्यासारखा सेम बस कर. ए घन वजा ए घन अधिक बी घन छेद बी घन. आता फक्त काय करायचं सांगा? इथं बेरीज करायची. आता आपण काय केलं? वजाबाकी. दुसरं घ्या. ए घन अधिक बी घन छेद बी घन. याला 2 न गुणलं, ह्याला 3 न गुणलं, म्हणजे इथं तुमचं इथं 3 येणार. काय केलं सांगा? पहिल्यांदा काय करणार तुम्ही? आता गणितामध्ये पहिला घन करणार. पहिला काय करायचं? घन करणार. आणि नंतर ए ला किती न गुणायचं? 2 न. आणि बी ला किती न गुणायचं? 3 न. ही प्रोसेस कशी होणार सांगा पहिला? आता चौथा त्यातला बघा, चौथा प्रश्न काय? 7a अधिक 9b छेद किती आहे? 7a वजा 9b. मग पहिल्यांदा उतरून काय घेणार मी? सांग काय घेणार उतरून पहिला? a अपॉन b इज इक्वल टू 7/3. चला पुढची प्रोसेस. सांग की पुढं. 7a plus 9b. हातवर सगळ्यांची, सगळ्यांच्या हातवर पहिला, सगळ्यांच्या हातवर, ताटात ताट. पहिल्यांदा हे लिहिल्यानंतर बघायचं आहे ए ला किती गुणायचं आहे? 7 न. आणि बी ला किती गुणायचं आहे? 9. मग ए अपॉन बी हिला 7/9 न गुणायचं. परत 7/3 ला पण किती गुणायचं? 7/9 न. हे मला स्टेप पाहिजे. 7/9 न गुणायचं होतं. किती गुणायचं आहे? का गुणालोय आपण? प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे इथं 7 घ्यायचं आणि इथं 9 घ्यायचं. चला पुढची स्टेप. 7a 9b 7 7
आणि 9 त्रिक 27. चला पुढची स्टेप. पुढं काय करायचं? हात वर. कोणती क्रिया? योग वियोग क्रिया करायची. एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी. एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी. चला बेरीज किती आली आता यांची? 26 अपॉन इथं किती आलं? 22. याला 2 भाग जातोय, तुम्ही 2 भाग घालू शकता. याला 2 भागला काय येते? खाली 11 आलं आणि इथं 38 आलं. 38 अपॉन 11 येऊ शकते. आले 6 बेटी 16. अशा प्रकारे आपल्याला हे गणित करून दाखवायचा आहे हा प्रश्न. 8a प्लस 3b अपॉन 8a मायनस 3b. चला हा प्रश्न पटकन ह्याला लागूनच असाच आहे. चला स्टार्ट करा, बघा कसं. तर आपल्याला ही ऍक्टिव्हिटी तेच सारखी म्हणून सोडवून घ्यायला पहिल्यांदा. ऑलरेडी इथं a छेद b ची किंमत कुठे दिल्या जरा सांगा मला. अवैध दिल्या का नाही? a अपॉन b 3 a अपॉन b इज इक्वल टू 3/4 दिलेला आहे. याच्यावरून हा पहिला प्रश्न टाकूया आपण. हा दुसरा घेऊया. हा कितवा घेऊया? तिसरा. हा काय झाला? चौथा प्रश्न. आणि हा झाला 5वा प्रश्न. आता आपण त्यांनी डायरेक्ट पुढे उत्तर लिहायचं सांगितले. तुम्ही डायरेक्ट पुढे उत्तर नंतर सगळं सॉल्व्ह करून लिहा. तर तुम्ही पहिला काय घेणार आहे ते सांगा. पहिला घ्यायचा आहे a अपॉन 2b. मग आपल्याला उत्तर घेताना घ्यायचं काय? a छेद b घ्यायला लागणार. a छेद b किती आहे? 3/4. ह्यामध्ये बदल करायचा. तुला मला सांगा आता ह्यामध्ये काय वेगळा येणार बदल? कितीने गुणायचं? आता लक्ष नाही बघ, लक्ष नाही. कितीने गुणायचं? कुणाला 2 गुणायचं नेमकं? ए ला ए आहे तसा. ए मध्ये काय बदल? 3 मध्ये पण नाही. फक्त बी ला कितीने गुणायचं आहे? मग a अपॉन b इंटू 1/2 आणि 3/4 इंटू 1/2. चला आपण खालीच 2 गुणलं म्हणजे वरती कशानं गुणायचं असतं? 1 न. मग काय होणार? 1/2 होणार. आता काय येणार होतं सांगायचं? a न 1 ला गुणलं a आलं, 2b आलं, 3 1 3 आणि 4 2 8 झालं उत्तर आपलं. किती आलं? हे पण डावीकडचं आपण आपोआप तयार होते तिथे आणि उजवीकडचं उत्तर येते आपलं. आता दुसरा प्रश्न ह्यातलाच. काय वेळा दुसरा प्रश्न जरा सांगा मला. काय आहे? 2a प्लस b. चला आपलं ओरिजिनल उत्तर प्रश्न काय? a छेद b बरोबर 3/4 आहे. चला a छेद b ला काय काय करायला लागणार सांगा मला. ए ला कितीने गुणावं लागणार? बी ला कितीने गुणावं लागणार? चेक करत जायचं इथं. हा नाही. चला पुढं काय? चला पुढं 2च काय? हा बरं. बी ला नाही. बी ला गुणायची गरजच नाही. ए ला फक्त 2 आहे. बी ला काय आहे का? नाही. म्हणजे ह्याला कितीने गुणायचं आहे? या स्टेपला a छेद b ला 1/2 2/1 न गुणायचं. कितीने गुणायचं आहे? कितीने गुणायचं आहे? मग चला a छेद b आणि 3/4. कलर वेगळा घेतोय तर सगळं काळं झालं. बघा इथं काय येणार? a अपॉन b इंटू काय करायचं? 2/1. आता सांगितलेलं आहे मग अशी मी 3/4 इंटू 2/1. इकडं पण त्यानंच गुणायचं, इकडं पण त्यानंच गुणायचं. इथे किती होणार? 2a अपॉन b झालं. 3 2 6 आणि 4 1 4. चला आता काय करायचं सांगा. पहिला एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी आहे. मग काय करणार? एकदा 2a प्लस b, एकदा प्लस झाला आणि एकदा मायनस. इकडे पण एकदा प्लस आणि एकदा काय करायचं? एकदा प्लस आणि एकदा मायनस. तेच आहे की, तेच चालू आहे आपलं. हे पहिला करून मग ह्याच्या पुढची स्टेप येणार ती. तर 6 4 किती आले? 10.
आणि 6 मधून 4 गेले 2. चला आता इथं आपल्याला तसं नाही, मग इथं काय करायचं, याच्या उलट करायचं. इथं तुम्ही लिहिणार काय कंस सांगा, कुठली क्रिया केली आपण, कॉम्पेंडेंडो आणि डिव्हिडेंडो केलं. काय केलं, योग आणि वियोग क्रिया केली. आता ह्याचं उलट रिव्हर्स करायचं. काय होणार रिव्हर्स केलं सांगा, कोणती क्रिया केली आपण रिव्हर्स म्हणल्यावर, 2a वजा b वरती घ्यायचं आणि 2a अधिक b खाली घ्यायचं, म्हणजे 2 वरती 10 खाली, बे के बे, बे पंचे 10, 2 भागलं, म्हणजे आपण इथं इनवर टेंडो केलं. काय केलं, इनवर टेंडो म्हणजे व्यस्त क्रिया केली. कोणती क्रिया केली आपण, व्यस्त. आपण स्टेपनुसार चालू आहे, लक्षात ठेवा. पहिला काय केलं आपण, प्लस आणि मायनस, आणि मग प्रश्नानुसार हे वरते ना वजा, मग उलट केलं आपण. मग काय केलं, इनवर टेंडो, ज्याला काय म्हणायचं, व्यस्त क्रिया केली आपण. हे 2 झालं. आता मला सांगा, इथं फक्त ए आणि बी आहे, मग कसं करणार याचं, चला हे तुम्ही करून दाखवा. आता राहिला कुठला प्रश्न आपल्याला, हे बघा परत घेतोय मी. हा कितवा प्रश्न, चौथा प्रश्न तुमचा. हा प्रश्न चालू आहे आपला, कितवा आहे तो, चौथा. काय, 3a/4b. आता ह्याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे, म्हणजे आपल्याला मूळ कुठलं घ्यायला पाहिजे, a/b बरोबर 3/4 हे घ्यायला पाहिजे आपल्याला. a/b बरोबर 3/4. तर आता याला कितीने गुणायचं, पहिला मी सांगितलं तुम्हाला, a ला 3 न b ला 4, म्हणजे वरती 3 खाली 4, म्हणजे किती झालं, 3/4 न गुणायचं. कितीने गुणायचं, म्हणजे 3/4 इंटू ab, परत 3/4 इंटू 3/4, डबल होते बघा हे. मग लेफ्ट साइडला काय आलं, वरचा गुणाकार वरती, खालचा गुणाकार खाली. 3 त्रिक 9 आणि 4 चौक 16. 3 त्रिक 9 आणि 4 चौक 16, म्हणजे 9/16 हे तुमचा आन्सर फायनल आहे. आता जर हा प्रश्न तुम्हाला मी दिला करायला, तर हा 5वा प्रश्न आहे बघा. काय करणार आहे पहिल्यांदा सांगा, स्टेप मध्ये काय स्टेप आहे जरा सांगा मला. आपलं ओरिजिनल आन्सर काय, आपलं ओरिजिनल काय जरा सांगा मला. ओरिजिनल a/b किती आहे, a/b किती आपल्याकडे, 3/4 आहे. मग चला पहिल्यांदा काय करणार, आपल्याला 5वा प्रश्न सोडवायचा. पहिला काय करायचा, स्क्वेअर करायचा, वर्ग केलायचा. काय करायचा, वर्ग केला. मी वर्ग केलायचा, a²/b². 3चा स्क्वेअर किती झाला, 9, आणि 4चा स्क्वेअर 16. डायरेक्ट स्क्वेअर केला. परत काय करायला लागणार, लक्ष नाही बाईंचं, किती वेळा प्रश्न केला. हा सांग, परत काय करायला लागणार आपल्याला, येता तो प्रश्न वरती. ते दिलेलं आहे, काय करायचं ते सांगितलेलं आहे. हा कितीने काय करायचं, कितीने गुणायचं, काय करायचं. हा किती घ्यायचं, स्क्वेअर झाला की आपला. आता इथं स्क्वेअर होता म्हणून आपण काय केलं, स्क्वेअर केलं. आता 5 आणि किती आहे, 2 आहे. a जवळ 5 आहे आणि b जवळ किती आहे, 2 आहे. म्हणजे ह्याला कितीने गुणायचं, a²/b² ला कितीनं, 5/2 न मल्टिप्लाय करायचं. इकडे पण कितीने मल्टिप्लाय करायचं, 9/16 ला 5/2 न. a ला 5 आहे आणि b ला 2 आहे ना, मग लक्षात ठेवा तेच येणार. मग इथं काय होणार सांगा, इथं काय होणार, 5a²/2b² इज इक्वल टू, इथं 9×5=45 आणि 16×2=32. चला परत काय केलं, लास्ट स्टेप सांगायची आता. हा एकदा कॉम्पिटेंट करायचं आणि एकदा डिव्हिडेंड, एकदा बेरीज आणि एकदा वजा. कोपऱ्यावर बसायचं, दिसत नाही. कॉम्पेंडेंडो आणि काय करायचं सांगा, डिव्हिडेंडो करायचं. मग कॉम्पेंडेंडो म्हणजे काय सांगा, एकदा बेरीज करायची. 5a² + 2b² अपॉन 5a² - 2b². याची बेरीज करा. 45 मध्ये किती मिळवायचं, 32, आणि 45 मधून किती वजा करायचं, 32. चला वजाबाकी सांगा आता. 45 मधून 32 बेरीज केली, किती उरते, 77, आणि वजाबाकी केल्यावर किती होतं, 13.
77/13 आन्सर आलं. किती आलं? आता हा प्रश्न तुम्ही करायचा आहे. बघा कसं करतायत. सगळ्यात सोपं आहे. हा